नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत तिळगुळाची वडी। एकदम कुरकुरीत अशी तिळगुळाची वडी आज आपण पाहणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम आपल्याला अगोदर तीळ भाजून घ्यायचे आहेत। 1 वाटी आणि वरती थोडेसे तीळ घेतलेले आहेत, म्हणजे 1/2 वाटी मी इथे तीळ घेतलेले आहेत। आता आपल्याला हे एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर एकदम कुरकुरीत असे तीळ आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आहेत। तीळ आपले छान भाजून झालेले आहेत। आता आपण हे तीळ काढून घेऊया। आता तीळ भाजलेल्या कढईमध्येच आपण पाक करून घेणार आहोत। एकदम सोपा पाक आहे, कोणतीही चाचणी घ्यायची नाही आपल्याला। फक्त 1 चमचा यामध्ये तूप घालायचं आहे आणि 1 वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे। 1 चमचा तूप घातलेला आहे आणि 1 वाटीच आपल्याला गूळ घालायचा आहे। आता हा गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, त्यामुळे कुणी पण बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे। आता आपला गूळ वितळत आहे, तोपर्यंत आपण पोळपाटाला थोडंसं तूप लावायचं आहे। पोळपाटावर आपण ही पोळी लाटणार आहोत तिळगुळाची, त्यामुळे पोळपाटाला खाली तूप लावायचं, म्हणजे चिकटणार नाही। आता बघूया गूळ वितळला का। गूळ चांगल्या प्रकारे वितळलेला आहे। आता थोडंसं हलवायचं आहे, कंटिन्यू हलवायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही, करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवरच आपल्याला ही वडी बनवायची आहे। चांगल्या प्रकारे वितळला की मग आपण यामध्ये तीळ घालणार आहोत। गूळ चांगला वितळलेला आहे, बघू शकता। आता यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत। तीळ घातले की आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे आहे तीळ। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे पोळपाटावर काढायचं आहे। ही जी गरमची प्रोसेस आहे ती झटपट करायची आहे, कारण की थोडे जरी थंड झाले की लगेच कडक होतात, म्हणून ही प्रोसेस करताना एकदम फास्ट करायची आहे। आता हे तीळ आपल्याला पोळपाटावर काढायचे आहे। गरम गरमच आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। थोडासा हाताला पण तूप लावायचं आहे, म्हणजे हाताला पण तीळ लागणार नाहीत आणि चटका पण बसणार नाही। आणि आता लाटण्याने अशा पद्धतीने पोळी लाटायची आहे। थोडीशी जाड ठेवायची असेल तर ठेवू शकता, पातळ ठेवायची असेल तर करू शकता, जशी पाहिजे तशी तुम्ही ही पोळी लाटू शकता। मी थोडीशी जाडच ठेवत आहे। अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे। तूप लावल्यामुळे हे अजिबात मिश्रण चिटकत नाही। आता हे पूर्ण सेट झालेले आहे। आता याला आपण वड्या पाडून घेणार आहोत। गरम गरमच आपल्याला असं वड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे थंड झाले की वड्या झटपट पडतात। आता ह्या वड्या आपल्या पाडून झालेल्या आहेत।
आता याला आपण काजू लावून घेणार आहोत. नाही लावले तरी चालेल, काजूच्या जागी तुम्ही पिस्ता लावू शकता, बदामचे काप लावू शकता. मी इथे काजू लावत आहे. थोडेसे दाबायचे आहेत. गरम गरम असतील तेव्हाच आपल्याला अशा पद्धतीने लावायचे आहेत. जे चिटकतील ते राहतील, जे नाही चिटकणार ते पडून पण जातील. तुम्हाला जर हळदी कुंकासाठी अशी वडी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. एकदम सोपी आणि अजिबात बिघडणार नाही अशी रेसिपी आहे. एकदम कुरकुरीत होती ही वडी. आता हे आपण लावून घेतलेले आहे सर्व वड्यांना. आता आपण थंड करायला ठेवणार आहोत. आता हे थंड करून झाल्यावरच ह्या वड्या आपण पाडणार आहोत. बघू शकता एकदम थंड झाले की बाजूला निघत आहे. आता वड्या काढून घ्यायच्या आहेत. हळूहळू तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. हळूहळू आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि तेही एकदम झटपट. अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. संक्रांतीसाठी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. तिळगुळाची वडी अगदी 5 मिनिटात तयार होणारी आपली वडी आहे आणि अजिबात बिघडणार नाही. 100% गॅरंटी आहे, बिघडणार नाही. वडी आपली तयार झालेली आहे. मस्त अशी तिळगुळाची वडी आपली बनवून झालेली आहे. बघू शकता मस्त तिळगुळ वडी तयार झालेली आहे. संक्रांतीसाठी, हळदी कुंकासाठी नक्की बनवून बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.